शांती. आज आहे 16/3/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानाचे डिपार्टमेंट वेगळे आहे, योगाचे वेगळे आहे. योगामुळे आत्मा सतोप्रधान बनते. योगासाठी एकांताची आवश्यकता आहे. प्रश्न आहे, निरंतर आठवणीमध्ये राहण्याचा आधार काय आहे? उत्तर आहे, तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व विसरून जा. शरीराची देखील आठवण येऊ नये. सर्व ईश्वरीय सेवेमध्ये देऊन टाका. हीच आहे मेहनत. या त्यागामुळे आठवण कायमची राहू शकते. तुम्ही मुलांनी प्रेमाने बाबांची आठवण केली तर आठवणीने आठवण मिळेल. बाबासुद्धा करंट देतील. करंटनेच आयुष्य वाढते. आत्मा कायमची निरोगी बनू शकते. ओम शांती. आता योग आणि ज्ञान या दोन गोष्टी आहेत. बाबांकडे हा खूप मोठा खजिना आहे जो मुलांना देतात. बाबांची जे खूप आठवण करतात त्यांना जास्त करंट मिळतो. कारण आठवणीने आठवण मिळते हा नियम आहे. कारण मुख्य आहे आठवण. असे नाही की भरपूर ज्ञान आहे याचा अर्थ आठवण करतात नाही. ज्ञानाचे डिपार्टमेंट वेगळे आहे. योगाचा विषय खूप मोठा आहे. ज्ञानाचा त्याच्यापेक्षा कमी आहे. योगामुळे आत्मा सतोप्रधान बनते. कारण खूप आठवण करतात. आठवणीशिवाय सतोप्रधान बनणे अशक्य आहे. मुलेच पूर्ण दिवस बाबांची आठवण करत नाहीत तर बाबा देखील आठवण करणार नाहीत. मुले चांगल्या प्रकारे आठवण करतात तर बाबांची सुद्धा आठवणीला आठवण मिळते. बाबांना कशिश अर्थात आकर्षित करतात. हा देखील पूर्वनियोजित खेळ आहे जो चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. आठवणीसाठी खूप एकांत पाहिजे. शेवटाला येणारे जे उच्च पद प्राप्त करतात त्याचा आधार देखील आठवण आहे. त्यांना आठवण खूप असते. आठवणीला आठवण मिळते. जेव्हा मुले खूप आठवण करतात तेव्हा बाबा देखील खूप आठवण करतात. ते आकर्षित करतात. म्हणतात ना, बाबा दया करा, कृपा करा. यामध्ये देखील पाहिजे आठवण. चांगल्या रीतीने आठवण कराल तर आपोआप ते आकर्षण होईल. करंट मिळेल. आत्म्याला आतून वाटते की मी बाबांची आठवण करते तर ती आठवण एकदम भरपूर करते. ज्ञान आहे धन. आठवणीला मग आठवण मिळते ज्यामुळे निरोगी बनतात, पवित्र बनतात. इतकी शक्ती आहे जी साऱ्या विश्वाला पवित्र बनवते. म्हणून तर बोलावतात, बाबा येऊन पतितांना पावन बनवा. मनुष्य तर काहीही जाणत नाहीत अशीच आळवणी करत राहतात आणि वेळ वाया घालवतात. बाबांना ओळखत नाहीत. भले 9 भक्ती अर्थात 9 प्रकारे भक्ती करतात. शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन काशी कलवट खातात. मिळत तर काहीच नाही तरी देखील पुन्हा विकर्म व्हायला सुरू होतात. माया पटकन अडकवते. प्राप्ती काहीच नाही. आता तुम्ही जाणता पतित पावन बाबा आहेत. त्यांच्यावर कुर्बान गेले पाहिजे. ते समजतात शिव शंकर एक आहेत. हे सुद्धा अज्ञान आहे. इथे बाबा पुन्हा पुन्हा सांगतात, मन मना भव, माझी आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. यासाठी तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढी माया देखील विघ्न आणेल. कारण माया समजते हे बाबांची आठवण करतील तर मला सोडून देतील. कारण जेव्हा तुम्ही माझे बनता तेव्हा सर्व काही सोडावे लागते. मित्र, नातेवाईक, धन दौलत इत्यादी कशाचीही आठवण येऊ नये. एक कथा आहे, काठी सुद्धा सोडा. सर्व गोष्टींपासून सोडवतात परंतु असे कधीही म्हणत नाही की शरीराची देखील आठवण करू नका. बाबा म्हणतात, हे शरीर तर जुने आहे, याला देखील विसरा. भक्ती मार्गातील गोष्टी सुद्धा सोडून द्या. एकदम सर्व काही विसरून जा किंवा जे काही आहे ते कार्यामध्ये लावा. तेव्हाच आठवण टिकेल. जर उच्च पद मिळवायचे असेल तर खूप मेहनत केली पाहिजेत. शरीर सुद्धा आठवू नये. अशरीरी आला होता, अशरीरी बनून जायचे आहे. बाबा मुलांना शिकवतात. त्यांना स्वतःसाठी कोणतीही इच्छा नाहीये. ते तर सेवा करतात. बाबांनाच तर ज्ञान आहे ना. हा बाबा आणि मुलांचा एकत्र खेळ आहे. मुले देखील आठवण करतात तर मग बाबा बसून सर्च लाईट देतात.
कोणाला फार ओढ लागली तर बाबा बसून लाईट अर्थात सकाश देतात. फार ओढ नसेल तर हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा बसून बाबांची आठवण करतात. कधी कोणाला करंट अर्थात सकाश द्यायची असेल तर झोप उडते. ही चिंता लागून राहते की अमक्याला करंट अर्थात सकाश द्यायची आहे. ज्ञानाने आयुष्य वाढणार नाही, करंटने आयुष्य वाढते. एवर हेल्दी बनतात. या दुनियेमध्ये कोणाचे आयुष्य 125-150 वर्ष सुद्धा असते तर नक्कीच निरोगी असतील. भक्ती देखील खूप करत असतील. भक्तीमध्ये देखील थोडा तरी फायदा आहे, नुकसान नाही. जे भक्ती सुद्धा करत नाहीत त्यांचे मॅनर्स अर्थात शिष्टाचार देखील चांगले नसतात. भक्तीमध्ये परमेश्वरावर विश्वास असतो. धंद्यामध्ये खोटेपणा, पाप करणार नाहीत, क्रोध येणार नाही. भक्तांची देखील महिमा आहे. मनुष्यांना हे माहीत नाही आहे की भक्ती केव्हा सुरू झाली. ज्ञानाबद्दल तर काहीच माहीत नाही. भक्ती सुद्धा शक्तिशाली होत जाते. तरी देखील जेव्हा ज्ञानाचा प्रभाव पडत जातो तेव्हा मग भक्ती एकदमच सुटते. हा सुख आणि दुःख, ज्ञान आणि भक्तीचा खेळ बनलेला आहे. मनुष्य म्हणतात सुख दुःख परमेश्वरच देतो आणि मग त्याला सर्वव्यापी म्हणतात. परंतु सुख आणि दुःख वेगवेगळी गोष्ट आहे. ड्रामाला न जाणल्या कारणाने काहीही समजत नाहीत. इतके सर्व आत्मे एक शरीर सोडून दुसरे घेतात हे तुम्हीच जाणता. असे म्हणणार नाही की सतयुगामध्ये तुम्ही देही अभिमानी असता. हे तर आता बाबा शिकवत आहेत की असे देही अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. पवित्र बनायचे आहे. तिथे तर आहेच पवित्र सुखधाम. सुखामध्ये कोणीही त्यांची आठवण करत नाही. ईश्वराची आठवण करतात दुःखामध्ये. बघा ड्रामा किती अद्भुत आहे. हा ड्रामा देखील तुम्ही नंबरवार जाणता. हे जे पॉइंट्स लिहितात ते देखील भाषण करते वेळी उजळणी करण्यासाठी. डॉक्टर, वकील सुद्धा पॉइंट्स लिहून घेतात. आता तुम्हाला बाबांचे मत मिळाले आहे तर मग भाषण करते वेळी उजळणी सुद्धा केली पाहिजे. यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये तर बाबांनी प्रवेश केला आहे. बाबा तुम्हाला समजावून सांगतात तेव्हा हे देखील ऐकतात. ब्रह्मा बाबा म्हणतात त्यांनी अर्थात शिवबाबांनी पॉइंट्स नाही सांगितले तर मी कसे काय तुम्हाला समजावून सांगणार बरे. बाबा अर्थात शिवबाबा म्हणतात हा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. ब्रह्मा आणि विष्णूचे चित्र देखील आहे. तुम्ही राज्यामध्ये जाता परंतु क्रमवारीने जितकी आठवण करतात, धारणा करतात तितके पद प्राप्त करतात. बाबा म्हणतात गुह्य ते गुह्य गोष्टी ऐकवत आहे. तुम्ही नवे नवे पॉइंट्स लिहून घ्या. जुने पॉइंट्स उपयोगाला येणार नाहीत. भाषणानंतर मग लक्षात येईल की हा पॉइंट जर सांगितला असता तर चांगले लक्षात राहिले असते. तुम्ही सर्व ज्ञानाचे वक्ते आहात परंतु नंबरवार सर्वात चांगले महारथी आहेत. बाबांची अर्थात ब्रह्मा बाबांची गोष्ट वेगळी आहे. हे बाप दादा दोघे एकत्र आहेत. मम्मा सर्वात जास्त सुंदर समजावून सांगत असे. मुलांना संपूर्ण मम्माचा साक्षात्कार देखील होत असे. जिथे आवश्यक असेल तिथे बाबा देखील प्रवेश करून आपले काम करून घेत होते. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. शिक्षण मोकळ्या वेळेत होते. पूर्ण दिवस तर काम धंदा इत्यादी करतात. विचार सागर मंथन करण्यासाठी मोकळा वेळ पाहिजे, शांती पाहिजे. समजा कोणाला करंट द्यायचा आहे, कोणी चांगली सेवा करणारा मुलगा आहे तर त्याला मदत करायची आहे. त्याच्या आत्म्याची आठवण करावी लागते. शरीराची आठवण करून मग आत्म्याची आठवण करायची आहे अशी युक्ती करायची आहे. सर्व्हिसेबल अर्थात सेवाभावी मुलाला त्रास असेल तर त्याला मदत करायची आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि मग स्वतःला देखील आत्मा समजून थोडे बहुत त्याच्या आत्म्याला देखील आठवायचे आहे. हे जसे सर्चलाईट देणे आहे असे नाही फक्त एका जागी बसून आठवण करायची आहे. चालता फिरता भोजन करताना सुद्धा बाबांची आठवण करा. दुसऱ्याला करंट द्यायचा असेल तर मग रात्री सुद्धा जागे राहून द्या. मुलांना समजावून सांगितले आहे. पहाटे उठून जितकी बाबांची आठवण कराल तितके आकर्षण वाढेल. बाबा देखील लाईट देतील. बाबांचा हाच उद्योग आहे मुलांना सर्च लाईट देण्याचा.
जेव्हा खूप सर्चलाईट द्यायचा असतो तेव्हा देखील बाबांची खूप आठवण करतात, तर मग बाबा देखील सर्चलाईट देतात. आत्म्याची आठवण करून सर्चलाईट द्यायचा असतो. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा देखील सर्चलाईट देतात. मग याला कृपा म्हणा, आशीर्वाद म्हणा, काहीही म्हणा. सेवाभावी मुलगा जर आजारी पडला तर दया येईल. रात्री जागून सुद्धा त्याच्या आत्म्याची आठवण करतील, कारण त्याला शक्तीची आवश्यकता आहे. आठवण करतात तेव्हा रिटर्नमध्ये आठवण मिळते. बाबांचे मुलांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत देखील आठवण पोहोचते. बाकी ज्ञान तर सोपे आहे, त्यामध्ये मायेची विघ्ने पडत नाहीत. मुख्य आहे आठवण, यामध्येच विघ्न पडतात. आठवणीने बुद्धी सोन्याचे भांडे बनते, ज्यामध्ये धारणा होते. एक म्हण आहे, सिंहिणीचे दूध सोन्याच्या भांड्यातच साठवले जाते. या बाबांच्या ज्ञानधनासाठी सुद्धा सोन्याचे भांडे पाहिजे. हे तेव्हा होईल जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये राहाल. आठवण केली नाही तर धारणा होणार नाही. असे समजू नका की बाबा अंतर्यामी आहेत. काही बोलले आणि झाले हे तर भक्ती मार्गामध्ये होते. बाळ जन्मले तर म्हणतील गुरुची कृपा आहे. जर नाही झाले तर म्हणतात ईश्वराची भावी. रात्रंदिवसाचा फरक आहे. तुम्हा मुलांना ड्रामाचे रहस्य तर बाबांनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. तुम्ही देखील आधी जाणत नव्हता. हा आहे तुमचा मर्जीवा जन्म. आता तुम्ही जाणता. आपण आता देवता बनत आहोत. तुम्ही या विषयावर समजावून सांगू शकता की या लक्ष्मीनारायणाला राज्य कसे मिळाले, मग कसे गमावले. सगळा इतिहास भूगोल आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. हे ब्रह्मा देखील म्हणतात, मी लक्ष्मीनारायणाची पूजा करत होतो, गीता वाचत होतो. बाबांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा सर्व काही सोडले. साक्षात्कार झाला. बाबांनी सांगितले, माझी आठवण कर तर विकर्म विनाश होतील. यासाठी गीता इत्यादी वाचण्याची गरज नाही. बाबा यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये बसले आहेत. सगळ्यातून मुक्त केले. त्यानंतर मग शिवाचे दर्शन घेण्यासाठी कधीही मंदिरात गेले नाहीत. भक्तीच्या गोष्टी एकदम नाहीशा झाल्या. रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे हे ज्ञान बुद्धीमध्ये आले. बाबांना जाणल्यामुळे तुम्हाला सर्व काही समजून येते. तुम्ही असे अप्रतिम टॉपिक लिहा ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतील आणि ऐकण्यासाठी पळत येतील. मंदिरामध्ये जाऊन कोणालाही विचारा, जेव्हा हे लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक होते तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता, भारतच होता. मग तुम्ही सतयुगाला लाखो वर्षांचे कसे काय म्हणता? जेव्हा म्हणता क्राइस्टच्या 3000 वर्ष आधी स्वर्ग होता, मग लाखो वर्ष कशी झाली? लाखो वर्षांमध्ये मनुष्य तर अगणित मच्छरांसारखे होतील. थोडीशी जरी गोष्ट सांगाल तरी देखील चकित होतील. परंतु जे या कुळातले असतील त्यांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान बसेल. नाहीतर म्हणतील ब्रह्माकुमारींचे ज्ञान अद्भुत आहे. हे समजण्याची बुद्धी पाहिजे. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. पती पत्नी एकमेकांची आठवण करतात. ही आत्मा आठवण करते परमात्म्याची. यावेळी सर्व रोगी आहेत, आता निरोगी बनायचे आहे. हा देखील विषय ठेवा. सांगा, तुम्ही हे जे वारंवार आजारी पडता त्यावर आम्ही तुम्हाला अशी काही संजीवनी बूटी देऊ ज्याने तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. जर आमचे औषध चांगल्या प्रकारे वापरले तर. किती स्वस्त औषध आहे. 21 पिढ्या सतयुग त्रेतायुगापर्यंत आजारी पडणार नाही. तो आहेच स्वर्ग. अशा प्रकारचे मुद्दे लिहून ठेवा. तुम्हा सर्व सर्जनांपेक्षाही मोठा अविनाशी सर्जन तुम्हाला असे औषध देतील ज्याने तुम्ही भविष्य 21 जन्मांमध्ये आजारी पडणार नाही. आता आहे संगम. अशा गोष्टी ऐकून लोक खुश होतील. स्वयं भगवान देखील म्हणतात, मी अविनाशी सर्जन आहे. आठवण देखील करतात, हे पतित पावन अविनाशी सर्जन या. आता मी आलो आहे. तुम्ही सर्वांना समजावून सांगत राहा. सरते शेवटी सर्वांना समजेल नक्की. बाबा युक्त्या सांगत राहतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, बाबांकडून सर्चलाईट घेण्यासाठी पहाटे उठून बाबांच्या आठवणीमध्ये बसायचे आहे. रात्रीचे जागून एकमेकांना करंट देऊन मदतगार बनायचे आहे. दुसरा पॉइंट, आपले सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये सफल करून या जुन्या शरीराला सुद्धा विसरून बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. पूर्णतः बलिहार जायचे आहे. देही अभिमानी राहण्यासाठी मेहनत करायची आहे. आजचे वरदान आहे, स्वदर्शन चक्राद्वारे मायेच्या सर्व चक्रांना अर्थात समस्यांना नष्ट करणारे मायाजीत भव. स्वदर्शन चक्राद्वारे मायेच्या सर्व चक्रांना अर्थात समस्यांना नष्ट करणारे मायाजीत भव. स्पष्टीकरण आहे, आपणच आपल्याला जाणणे अर्थात स्वतःचे दर्शन होणे आणि चक्राचे ज्ञान जाणणे अर्थात स्वदर्शन चक्रधारी बनणे. जेव्हा स्वदर्शन चक्रधारी बनता तेव्हा मायेची अनेक चक्र अर्थात समस्या आपोआप नाहीशी होतात. देहभानाचे चक्र, नात्यांचे चक्र, समस्यांचे चक्र, मायेची अनेक चक्रे आहेत. 63 जन्म याच अनेक चक्रामध्ये अडकत आलात. आता स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे मायाजीत बनलात. स्वदर्शन चक्रधारी बनणे अर्थात ज्ञान योगाच्या पंखांद्वारे उडत्या कलेमध्ये जाणे. स्लोगन आहे, विदेही स्थितीमध्ये राहाल तर परिस्थिती सहजच पार होतील. विदेही स्थितीमध्ये राहाल तर परिस्थिती सहजच पार होतील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.